नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घरातलं आणि मनातलं असे अनेक प्रश्न आहेत जे त्यांना शंका निर्माण होत असते आणि त्यांच्या मनात हा प्रश्न आहे, त्याचा निवारणासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. सगळे तुमचे डाऊट्स, प्रश्न सगळ्यांचं समाधान तुम्हाला इथे मिळणार आहे. श्री स्वामी सेवा केंद्रामध्ये जे आपण गुरुचरित्र पारायणामध्ये सहभागी होतो, तर नेमकं कशासाठी होतो, आपण काय आपल्याला त्याच्याने लाभणार आहे, या आपण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि समजून घ्या. ज्याला मनापासून असं वाटतं की माझ्या घरातले अनेक प्रश्न आहे, बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रश्न असतात आणि आपले प्रश्न न सुटणारे असतील असं, आणि आपल्याला योग्य मार्ग असं सापडायला पाहिजे की मी माझ्या आयुष्यातले प्रश्न यांचं निवारण करू. तर त्या प्रत्येकासाठी आता जे येणार आहे आपल्या केंद्रामध्ये, मठामध्ये, दत्तधामावरती, गुरुपीठावरती जे आता गुरुचरित्र पारायण सोहळा होणार आहे, ते खूप म्हणजे खूप मोठं टॉनिक आपल्यासाठी असणार आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026पर्यंत हा सप्ताह सोहळा होणार आहे. अगदी प्रत्येकाला दिव्य अनुभूती देऊन जातो हा गुरुचरित्र पारायण. लाखो लोक दरवेळेला बसतात आणि त्यांना अनुभव पण लवकरात लवकर मिळतोच, आणि आपल्या गुरुकृपेने आपल्या स्वकल्याणसुद्धा होतो, आपल्या आयुष्यातले प्रश्नसुद्धा सुटत असतात. एकदा तरी कमीत कमी आयुष्यामध्ये हा जो गुरुचरित्र पारायण आहे 7 दिवस नक्कीच करून बघा. आणि हे 7 दिवस कसे निघून जातील हे तुम्हाला कळणारही नाही, कारण इतक्या सेवा होतात. सकाळी गुरुचरित्र असतात, त्यानंतर यागची सेवा असतं, त्यानंतर नित्य सेवा असतात, त्यानंतर प्रहरची सेवा असते, 3 आरत्या असतात, औदुंबराची प्रदक्षिणा असते. इतका सुंदर असं वाटतं कुठे गेले ते दिवस, खरंच तुम्हाला कळणार नाही. आणि आता बघा, आपण भरपूर जणांना जर म्हणलं की ताई तुम्ही बसणार आहे का, आता आमच्या प्रत्येक केंद्राकडून ग्राम अभियान सांगितलं जातं. म्हणजे तुमच्यातर्फे तुम्ही जर 4 लोकांनाही सांगितलं आणि त्या 4 जणही जर बसले पारायणासाठी, तर तुम्ही त्यांना सांगितले म्हणून ते आलेले आहेत, म्हणून त्याचा थोडं नका थोडं पुण्य जे आहे ते तुमच्या पदरीसुद्धा पडत असतो. म्हणून तुम्ही पण बसा, आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुमच्यासोबत इतरांनासुद्धा घेऊन बसा. काय माहिती ब्रह्मांड नायकाने आपल्या माध्यमातून कोणाचे प्रश्न सोडवतील त्या. तर असं सगळ्यांना सांगा की त्यांनी पण बसायचं आणि या जे संधी आहे याचा फायदा करून घ्यायचा. आता आपण जेव्हा सांगतो तेव्हा लोकांचे घरामध्ये कारणे भरपूर असतात. बघा, आयुष्यामध्ये प्रश्न आहे ना, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणता कारण देता कामा नये की मला सुट्टी भेटत नाही, मला झोप होत नाही, मी हे करू शकत नाही, मी तेवढं वेळ बसू शकत नाही. बघा, प्रत्येकाला बघा काही केल्याशिवाय काही भेटणार नाही. आपल्याला कष्ट तर करावंच लागणार आहे. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही आयुष्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाही आणि तुम्हाला असं वाटतं की आयत्या सगळ्या गोष्टी मिळावं, तर हा शक्य नाही आहे. काहीतरी कष्ट आपल्यालाही करणं गरजेचं आहे. तर लोकांच्या आयुष्यामध्ये प्रश्न खूप आहेत, समस्या भरपूर आहेत, पण सेवा करायची त्यांची तळमळ नाही आहे. तर कसं काय प्रश्न सुटेल? एकतर भोगून संपवावं लागतं, किंवा त्याचा झीज करावी लागते आपण सेवा करून. आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही फक्त त्याला भोगून संपवणार आहे की नाही. काही जण भोगून घेतात 10 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, आणि काही जण ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे भोगायची, त्या सेवा मार्गात जातात, कोणत्याही देवांच्या चरणी नतमस्तक करतात आणि सेवा होऊन जाते, आणि त्यांच्या थ्रू त्यांचे जे प्रश्न आहेत सुटत असतात, त्यांची प्रारब्ध संपत असतात. तर आता आम्ही जेव्हा सांगतो त्यांच्याकडे भरपूर प्रश्न असेल. आता यामधले प्रश्न हे तुम्हाला पण भेडसावत असेल, तुम्ही पण अशाच प्रकारचे कारणं देत असताल की ताई गुरुचरित्र पारायण सप्ताह होणार आहे, तर तुम्ही बसा, तुमच्या मुलांना पण बसवा. बघा, ज्याचे पुण्य ज्याच्या त्यांनाच मिळणार आहे. मुली जर बसल्या किंवा मुलगा तुमचा जर बसणार आहे, तर त्यांच्या आयुष्यातले प्रश्न त्यांना सुटणार आहे. नोकरी म्हणाल, विवाह म्हणा, प्रमोशन म्हणा, यश म्हणा, त्या गोष्टी. त्यामुळे तुम्हीसुद्धा बसा. तुमच्या प्रत्येक परिवारामध्ये जितके जण आहे प्रत्येकाने बसायला पाहिजे. या संधीचा फायदा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. असं नाही की फक्त आई बसली कुटुंबामार्फत म्हणजे पूर्ण कुटुंबाला मिळणार नाही, असं नसतं. आणि ऊर्जा पण आपल्याला तितकाच मिळणार आहे. मी जेवणार आहे तर माझा पोट भरणार आहे, माझ्या मुलांचं नाही, असं आहे. त्यामुळे प्रत्येकजण बसलं की त्यांची पण आत्मा तृप्त होती, त्यांना समाधान भेटत असतो, त्यांना ऊर्जा मिळत असते की बाबा आपण काहीतरी केलं आहे म्हणून. असं
त्यामुळे आता लोकांकडे कारणं भरपूर असतात, त्यापैकी तुमच्याकडे पण कारणं आहे. बघा जसं की काही जण काय म्हणतात, मला मला खूप कामं आहेत. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तर माणसाचं काम संपणारच नाही ना. कोणताच व्यक्ती असं नाही आहे की ज्याला काम नाही आहे म्हणून. प्रत्येकाला काही ना काहीतरी काम असतातच. लहान अगदी 1-2 वर्षाचा मुलगा आहे तर त्यांना पण घरातले कामं असतात, जसं की खेळायचं, खायचं आहे, झोपायचं आहे. असं कोणीच नाही आहे की ज्याला काम नाही आहे. दुसरं काय बोलतात, दुसरा प्रश्न जे मोस्ट कॉमन आहे, माझी ड्युटी आहे, मला ड्युटीवरून सुट्टी मिळत नाही. ड्युटी आणि नोकरी हे सर्वांनाच आहे, असं नाही की कोणाला नाही. कोणाचा बिझनेस आहे, प्रत्येकजण काहीतरी काय काम करतोच ना. कोणाचा बिझनेस आहे, कोणी नोकरी करतो, कोणी काय करतो, कोणी काय करतो. मग आता तुम्हाला त्याची गोष्टीची तळमळ किती आहे. बघा आपण म्हणतो ना, स्वामी असतील, देवांनी जेव्हा बोलवलं तेव्हा आपण जाऊ, बरोबर. हा प्रत्येकाचं म्हणणं असतं, देवांनी जेव्हा आपल्याला बोलू तेव्हा आपण जाऊ. पण आपली पण तळमळ असते. देव काय म्हणतात, शास्त्रात काय सांगितलेलं आहे, तुम्ही 2 पावलं जर चालले तर महाराज किंवा देव 10 पावलं चालून तुमच्यापर्यंत येतात. आधी तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही इच्छा तर व्यक्त करा महाराजांसमोर, की बाबा महाराज मला माहिती नाही, मला हे पारायण करायचं आहे, ते तुम्ही बघा, मला माहिती नाही. तुम्ही इच्छा तरी दाखवा, इच्छा तर प्रगट करा तुमच्या मनातली. तुमची मनातली तळमळ तर दाखवा महाराजांना, की बाबा महाराज ही तळमळ आहे माझी, की मला हे करायचं आहे. बघा मग महाराज 10 नाही 100 पावलं चालून येतील तुमच्याकडे आणि तुमचे मार्ग मोकळे करून देतील. हा प्रत्यक्ष अनुभव केलेला आहे. प्रत्येक गोष्टी केंद्रामध्ये खूप जण येतात, प्रत्येकजण आपला नवीन अनुभव घेऊन येत असतो तिथे. त्यामुळे ना तुम्हाला पण नक्की अनुभव येणार आहे. तर असं आपण बोलतो ना की माझी ड्युटी आहे, प्रत्येकानं काम आहे. मी तर असं म्हणते, स्वामी सेवेकरांचा हा सर्वात मोठा अद्भुत सोहळा आहे. कारण वर्षातून 2 वेळा हा संधी आपल्याला मिळत असते, एक तर दत्त जयंतीला आणि दुसरा स्वामी पुण्यतिथीला. तर ही संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. माझं तर इच्छा अशी असते की ना, प्रत्येकजण 7 दिवसाची सुट्टी टाका. असंही आपण एरवी लग्न आहे, बाहेर फिरायला जायचं आहे, पिकनिक आहे, आपण इतर कामांसाठी कसं सुट्टी घालत असतो. हे तर सर्वात मोठी ऊर्जा देणारी आहे, देवांच्या अधिक जवळ जाणारी आहे, तुमची आत्मा स्वच्छ करणारी आहे, तुमचे प्रारब्ध संपवणारी आहे, तुमचा मानसिक ताण कमी करणारी आहे, तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवणारी ही सेवा आहे. मग यासाठी तुमचं आयुष्य बदलणारी ही सेवा आहे. तर यासाठी तुम्ही 7 दिवसाची सुट्टी टाकून तुम्ही सेवा करा. प्रत्येक घरांनी आणि प्रत्येक घरच्या प्रत्येक व्यक्तींनी 7 दिवसाची मोकळेपणा सेवा, म्हणजे दिवसभर त्या सेवेमध्ये लावायचं आहे. असं नाही की बाबा मला वाचन करायचं आहे आणि मग परत ड्युटीला जायचं आहे. ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. आपण इतर गोष्टीसाठी सुट्टी टाकतो ना, पिकनिकसाठी, लग्न सोहळ्यासाठी, मग इथेही टाकून द्या तुम्ही. 7 दिवसाची आरामशी सुट्टी टाका आणि मनसोक्त मनाप्रमाणे रिलॅक्स होऊन सुट्टी तुम्ही सेवा करा. बघा मग किती अदिव्य अनुभव तुमच्या पदरी पडणार आहे. तिसरं काय म्हणतात, की माझी पत्नी बसणार आहे ना, किंवा माझा मुलगा बसणार आहे, म्हणजे पूर्ण कुटुंबामार्फत एक व्यक्ती बसणार आहे. असं कसं जमणार आहे. जर पती जर आजारी पडला आणि पत्नीने जर इंजेक्शन घेतला तर बरं कोण होणार आहे, पती होणार आहे का, नाही होणार आहे. जो आजारी आहे त्यांनीच जर औषधं घेतली, त्यांनीच इंजेक्शन घेतलं तर त्याला बरं वाटणार आहे. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यामुळे ना, ज्याचे त्याचे पुण्य ज्याच्या खात्यावरच होणार आहे. तिथे वरती कुटुंबाचा नसतो, प्रत्येक व्यक्तीचे प्रारब्ध असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाचं पुण्य तुम्ही स्वतः कमवा. बघा तुमचं चांगलं झालं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं पण चांगलं होणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आवर्जून ही सेवा करायची. माझी पत्नी बसणार आहे किंवा माझा पती बसणार आहे किंवा माझा मुलगा बसणार आहे, हे कारण न देता प्रत्येकाने सेवा करा. त्यानंतर काय बोलतात, की आता या वेळेला मला नाही जमणार. चौथा कारण, की मला या वेळेला जमणार नाही, मी पुढच्या वेळेला बसतो. पुढची वेळ कधीच येत नाही. आज आपण आहे, उद्या आहे का नाही आपल्याला माहिती नाही, उद्या आपण जगणार आहे का नाही. त्यामुळे पुढची वेळ अजिबात सांगू नका. आज आहे, संधी भेटली आहे, वेळ भेटलेली आहे, पटकन बसून घ्यायचं आणि पटकन सुरुवात करून टाकायची सेवेला. किंवा मी घरी पारायण करतो. आता भरपूर जणांची अशी पण असतात की नाही,
मी घरी पारायण करणार आहे, मला केंद्रामध्ये यायला जमणार नाही, असं तसं. अरे घरी जर आपण पारायण करणार आहे तर एकट्याचेच फळ मिळणार आहे ना. बघा घरी तुम्ही पारायण करणार आहे, तुम्हाला घरीही तितकाच वेळ लागणार आहे, उलट केंद्रामध्ये पण तितकाच वेळ लागणार आहे. घरी तुम्ही एकटे बसून करणार आहे, एकच पारायण करायचं पुण्य मिळणार आहे. तेच तुम्ही जर केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जर बसून करणार आहे तर जितके सेवेकरी आलेले तितक्या गुरुचरित्र पारायणाचा तुम्हाला पुण्य मिळणार आहे आणि तितकी ऊर्जा तिथे असणार आहे. मंदिरातली ऊर्जा जास्त असते, आपल्या घरातली ऊर्जा तितकी पॉझिटिव्ह नसते. त्यामुळे घरी करण्यापेक्षा तुम्ही केंद्रामध्ये जर सप्ताहामध्ये जर बसून केलेलं आहे तर ती एनर्जी, तिथली ऊर्जा, तिथली सेवा तुम्हाला 100 पटीने जास्त फळ देणार आहे. तशी अनेक कारणे सांगितली जातात आणि ते खरं आहे असं नाही की नाही आहे. म्हणून आपल्याकडून श्री गुरुचरित्र पारायण घडावं हे नियतीलाही मान्य नसतं, त्यामुळे आपण कारणे देत असतो. कारण हे प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नसतं. ज्यांना सद्बुद्धी, ज्यांना महाराजांना करून घ्यायचं आहे, ज्यांच्याकडून महाराज बरोबर सद्बुद्धी देत असतात आणि ते बरोबर तो व्यक्ती त्याप्रमाणे वागत असतो. पण कधी कधी नियतीला त्या गोष्टी मान्य नसतात, त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीचं कारणं देत बसतो. त्यामुळे ना अडचणी आपल्या पुढे निघून जातात आणि आपण सांगतो असं आहे तसं आहे. पण आपल्याकडून पारायण घडू नये आणि सगळं जे काही निगेटिव्ह शक्ती आहे ते आपल्यासाठी काम करत असतात. की बघा देवाच्या मार्गावर चाललं तर निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला रोखत असते की तुम्ही तिथे जाऊ नका, तिथे जाऊ नका. कारण निगेटिव्हिटीला माहिती असतं की तुम्ही जितका देव करणार आहे, केंद्र करणार आहे, मठात जाणार आहे, सेवा करणार आहे, तितका निगेटिव्ह ऊर्जा संपत असते, बरोबर. त्यामुळे ती नेहमी तुम्हाला खेचत असते की तुम्ही केंद्रात जाऊ नका. निगेटिव्ह ऊर्जा ती नेहमी तुम्हाला, म्हणून बघा तुम्ही कधी ऑब्झर्व करा, जितका तुम्ही जास्त सेवा करणार आहे, देव करणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तितका त्रास वाढतो. कारण निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला त्रास द्यायचं काम करत असते. कारण असं वाटतं ना, मग काही जण त्यामध्ये नापास होतात की नाही बाबा, मी जेव्हापासून मी देवधर्म करते तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये जास्त त्रास वाढलेला आहे, असं करतात आणि नंतर सोडून देतात. म्हणजे जे वाईट शक्ती आहे तिचा हा काम आहे ना तुम्हाला त्रास द्यायचा. कारण वाईट शक्तीला काय वाटतं, मी हिला त्रास दिला ना तर ही बरोबर केंद्रात जाणं सोडून टाकणार आहे, बरोबर. आणि तिचं काम म्हणजे जे वाईट शक्ती आहे त्याचा जो इरादा असतो तो पूर्ण होत असतो. पण आपण तसं न करता जितकं पॉझिटिव्ह, आपल्याला माहिती आहे ना, आपण केंद्रात जातो म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, चांगली ऊर्जा आहे, देवांच्या जवळ आपण जात असतो. तर कितीही त्रास होऊ द्या, पण आपल्याला ती सेवा थांबवायची नाही. बघा भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये हे असतात की महाराज किंवा माऊली, मी आधी खूप चांगली होती, खूप चांगलं माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होतं, पण जशी मी स्वामी मार्गात आले किंवा जसं मी माळ जप करत आहे, मी जशी सेवा करत आहे, तसं मला जास्त त्रास होतो आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्रास म्हणजे घरामध्ये किरकिरी म्हणा, भांडण म्हणा, काहीतरी आजारपण म्हणा, अशा प्रकारचे म्हणजे जे तुमचं माइंडसेट खराब करत असतात, असे त्रास मला खूप होत आहे महाराज, म्हणून असं तुम्हाला ऐकायला भेटलं असेल किंवा तुमच्यासोबत पण असं घडलं असेल. पण हे वाईट शक्तीचं कारनामा आहे. वाईट शक्ती तुम्हाला थांबवत असते की तुम्ही तिथे जाऊ नका म्हणून असं. त्यामुळे तुम्हालाही जर असं होत असेल ना तर अजिबात सोडू नका. कधी ना कधीतरी ती वाईट शक्ती हळूहळू जी आहे, जेव्हा पॉझिटिव्हिटी जास्त वाढणार आहे तेव्हा निगेटिव्हिटी आपोआप संपून जाणार आहे आणि आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे. त्यामुळे खंबीर राहा, दृढ निश्चय ठेवा आणि केंद्रातले जे स्वामी महाराज आहेत त्यांना फक्त अगदी तळमळीने, तुमच्या आयुष्यामध्ये आज कितीही प्रश्न असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, या ब्रह्मांडामध्ये कोणीच सुखी नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आज कितीही प्रश्न असेल, फक्त आज महाराजांसमोर जेव्हाही तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे, जीही तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे, जिथेही तुम्हाला जायचं आहे, फक्त महाराजांना सांगा किंवा तुम्ही ज्या देवांना मानताय त्या देवांना तुम्ही म्हणा की मला हे करायचं आहे, मला तुमच्या मंदिरात यायचं आहे किंवा मला तुमच्यासाठी ही सेवा करायची आहे. मला माहिती नाही, सरळ सांगायचं, काय होणार आहे, कसं होणार आहे, कधी होणार आहे, हे मला काहीच माहिती नाही. फक्त मला ही माहिती आहे की मला यावेळेला गुरुचरित्र पारायणला बसायचं आहे. ते सुट्टी मिळेल नाही मिळेल, काय होईल ते काहीच माहिती नाही. डायरेक्ट स्वामी महाराजांवरती हक्क गाजून घ्यायचं, मला माहिती नाही, मला हा करायचा आहे. कसं करून घेता तुम्ही बघून घ्या, सरळ सांगायचं मनात मोकळंपणा. कारण ते आपले आई वडील आहेत, त्यांच्यावर आपण हक्क गाजून जर बोललं तर त्यांना जास्त आनंद होत असतो. तुम्ही असं बोलू शकता, तुमची मनाची तळमळ तुम्ही त्यांच्यासमोर ठेवा, बघा मग आपोआप कसे मार्ग मोकळे होत असतात तुमचे.
नक्की यावेळेला गुरुचरित्र पारायणासाठी तुम्ही बसून घ्या आणि गुरु महाराजांची गुरुची कृपाशिवाय आयुष्यामध्ये काहीच होत नाही. गुरूंचं कृपा जर आपल्या गुरुचरित्र म्हणून याला म्हणलं जातं, गुरूंचं चरित्र आहे यामध्ये. जोपर्यंत आपल्यावरती गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदणार नाही, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळणार नाही. त्यामुळे गुरूंची कृपा प्राप्त करणे हा अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा सर्व भाविक जे भक्त आहेत, जे स्वामी गुरुमाऊलींच्या जे समर्थ सेवेकरी आहे, दाई दादांना सगळ्यांना आवर्जून अशी विनंती आहे की तुम्ही घरी वर्षभरात कितीही कधीही गुरुचरित्र करू शकता. बघा, घरी आपण कधी करू शकतो वर्षभरामध्ये, पण सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला संधी भेटत आहे तर त्या संधीचं सोनं करा. केंद्रामध्ये जाऊन मस्त 7 दिवसाची सुट्टी घेऊन पूर्ण दिवस त्या केंद्रामध्ये घालवा. इतका सुंदर अनुभव येणार आहे ना तुम्हाला, खूप सुंदर अनुभव येणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून हे विनंती करते की एक आपण जे घरी करू शकतो, पण एकाच वेळी शेकडो हजारो गुरुचरित्र तुम्हाला एकाच वेळेला जर करायची सुवर्ण संधी मिळत असेल तर त्याला तुम्ही नाकारू नका आणि कोणतंही कारण न देता तुम्ही त्या पारायणाला बसा. सप्त्यामध्ये जेवढी झाली तितकं सेवा करा. आणि हां, आपल्यामुळे कोणाला दुःख व्हावं, कोणाचं मन दुखावं अशा अजिबात वागू नका. कारण केंद्रामध्ये जेव्हा भरपूर संख्या असते त्यावेळेला मीच ही सेवा करणार, मीच ती सेवा करणार आहे असं हट्ट धरून न बसता जे आपल्याला सेवा मिळणार आहे ती सेवा आपण मनोभावे करायची. केल्याने होत आहे आणि केलंच पाहिजे. तेव्हा आपल्या सप्ताहामध्ये जे महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे ते नक्की मिळवण्यासाठी तुम्ही हे गुरुचरित्र पारायणासाठी नक्की आवर्जून बसा. कारण याने आपले काय होतं, जन्मजन्मींचे जे आपले पापताप शोक दुःख जे पण आहेत ते सर्वांचा नाश होणार आहे. आणि यामध्ये नक्की तुम्ही सहभाग घ्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. जे पण तुम्हाला अशी कारणं देत आहेत ना त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. यूट्यूबवरती तर आहेच, तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करा, ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, इन्स्टावरती पण तुम्ही शेअर करू शकता आणि सगळ्यांना माहिती देऊ शकता. तुमच्या या व्हिडिओने तुमच्या माध्यमातून जर 4ही जण जर गुरुचरित्रमध्ये बसले तर याचा पुण्य जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. श्री स्वामी समर्थ.